सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमधून नाझिया इलाही खान यांनी प्रेषित मोहम्मद तसंच त्यांच्या पत्नी आयशा यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप करत कन्नड शहरातील मुस्लिम महिलांनी मंगळवारी दिनांक 24 जून रोजी कन्नड शहर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। याबाबत पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप यांना लेखी निवेदन सादर करण्यात आलंय। निवेदनात म्हटलं आहे की सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून सातत्यानं धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारची वक्तव्य केली जात असून त्यामुळे समाजामध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण होत आहे। विशेषतः नाझिया इलाही खान यांनी प्रसारित केलेल्या कथित व्हिडिओमधील वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या भावना तीव्र स्वरूपात दुखावल्या गेल्या असून समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे। मुस्लिम महिलांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले की संबंधित व्यक्तीनं प्रेषित मोहम्मद आणि आयशा यांच्याविषयी केलेल्या कथित वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून अशा प्रकारच्या विधानांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित महिलांनी समाजात शांतता आणि बंधुभाव टिकून ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर कठोर कारवाई होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलंय। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कायदेशीर पावले उचलण्यात यावीत अशी मागणी सुद्धा निवेदनातून करण्यात आली आहे। दरम्यान हे निवेदन सादर करण्यासाठी कन्नड शहरातील मोठ्या संख्येनं मुस्लिम महिला पोलीस ठाण्यात उपस्थित होत्या। झुंजार जनतासाठी आकिब शेख, कन्नड।